नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छाती 36, बाही लांबी 9 तर दंडघेर 11 या मापाची बाही कटिंग करणार आहोत. त्यासाठी छाती 36 आहे. 36 भागिले 4 9 येतात. यामुळे आपण ही पेपरची घडी 9 इंचाची घालून घ्यायची. आपण आधी एकच बाही कट करतो. अशा प्रकारचे 4 पदर येतील. अशा पद्धतीचे 4 पदर येतील असा पेपर घ्यायचा. छातीचा चौथा भागाचा 9 इंच, छातीचा चौथा भाग हा 9 इंच आहे म्हणून आपण, आणि बाही लांबी ही 9 इंच आहे म्हणून आपण 9 इंचाची बाही लांबी अधिक वरती शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच आणि बाही खाली दुमडण्यासाठी 1.5 इंच असे एकूण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. म्हणून आपण 9 अधिक 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. 9, 10, 11 11 इंचाचे आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे. वरती अर्धा इंच आणि खाली दुमडायला 1.5 इंच असं. अशा प्रकारे आता आपण छातीच्या चौथ्या भागाची घडी घातली. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 9 आला आहे. व्यवस्थित पेपर असल्यामुळे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कारण पेपर कटिंग परफेक्ट असेल तर म्हणजे बाही कटिंग ही परफेक्ट असेल तर ब्लाऊजला खांद्यात खालीवरती होत नाही. म्हणजे काखेत आपला खालीवरती भाग होतो ब्लाऊज शिवताना, तो होत नाही. परफेक्ट अशी कटिंग बाही बसते. त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन मार्किंग करते ते पहा. छातीचा चौथा भाग 9 इंच घ्यायचा आहे आणि वरती आपण जिथे 0.0 ते 1 म्हटलेलं आहे बाही लांबी, तिथे वरती समांतर भाग, शोल्डर हा समांतर भागाला येतो. त्यामुळे वरती 1 इंचपर्यंत माप हे स्ट्रेट घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. त्या लाईनवरून इकडून इथपर्यंत, म्हणजे जिथं आपण 0 ते 1 शून्याच्या इथे 1 इंच घेतलं आहे तिथपासून ती लाईन खाली सरळ न्यायची. आणि आपण काखेमध्ये ही खाली उतार म्हणजे कर्व आहे हा, तो 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. 3.5 इथून इथपर्यंत हा 3.5 घ्यायचा आहे. हां, असा ॲरो देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित हां, इथून जिथं आपण 0 ते 1 म्हटलेलं आहे, हे पहा 0 ते 1 इथे समांतर शोल्डर येतो. त्यामुळे आपण हा 1 इंचाचा पॉईंट घेतला आहे ड्रॉ करून. तो 1 इंचाचा पॉईंट आणि हा 3.5 हा पॉईंट असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. इथपर्यंत. आता आपण जो 1 इंच घेतलेला आहे आणि ह्या 3.5 घेतल्या जी क्रॉस लाईन ओढलेली आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मध्य काढून घेतला. आता आपण मागील भागासाठी अर्धा इंच व पुढील भागासाठी अर्धा इंच असे पॉईंट टाकून घेतले. इथून इथं हा समांतर आपल्या काखेत शिलाई खाली वर होऊ नये यासाठी आपण 2 इंचमध्ये पॉईंट घेतला आहे, कारण शिलाई आपण 2 इंच घेतले. आता असा आपण हा अर्धा इंचाचा आणि त्या 2 इंचाचा असा पॉईंट पकडून मागील कर्व व पुढील कर्व देऊन घेऊ. अशा प्रकारे मागील कर्व व पुढील कर्व देऊन घ्यायचा आहे. आपण ही अशी दंडघेराच्या इथे स्ट्रेट लाईन ओढून घेतली, म्हणजे जिथे आपण दुमड घालणार आहोत बाहीची त्या पॉईंटवर आपण लाईन ओढून घ्यायची आणि त्या लाईनवर दंडाचा दुसरा भाग म्हणजे आपला दंडघेर हा 11.5 आहे, तर त्याचा 11 आहे, तर त्याचा हाफ म्हणजे अर्धा भाग हा 5.5 होतो, म्हणजे निम्मा भाग हा 5.5 येतो. त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊ. शिलाई आपण घेतली ती 2 इंच एक्स्ट्रा घेऊ. ही लाईन आणि ही लाईन जॉईंट करून घ्यायचे. अशा प्रकारे फोल्ड केल्यावर परफेक्ट असा बसतो. आणि ही 2 इंचाचं म्हणजे दंडघेरावर पॉईंट ते काखेत आपण 2 इंचाची जिथे शिलाई घेतले पॉईंट, तिथे तो परफेक्ट क्रॉस लाईनमध्ये जोडून घ्यायचा आहे. चला, आपली बाही परफेक्ट तयार आहे. अगदी व्यवस्थित, काखेत खालीवर होत नाही,
परफेक्ट अशी ही फिटिंग बसते. अशा प्रकारे जर बाही कटिंग केली ना, तर परफेक्ट अशी बाही तयार होते. बाही लांबी जर छोटी असेल, तर काखेतला कर्व जो आपण 3.5 घेतला आहे, तो कमी होत जातो. त्यासाठी मी वेगवेगळे प्रकारचे बाही उंचीनुसार तक्ता टाकेन. धन्यवाद. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.